पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। कानी लागता महुर आर्थे विभांडी जिव्हार ते वाचा नव्हे सुंदर लावची पहा। ही 122वी ओवी दुसऱ्या श्लोकातला चालू विषय आहे। जे दैवी संपत्ती आहे त्यामध्ये कोणते गुण आहेत ते सांगत असताना आता सत्य हा याच्यामध्ये गुण सांगायचा आहे। या ओवीमध्ये काय सांगितलं तर जसं आपल्याला ऐकायला लागलं म्हणजे मग ते शब्द ते वाक्य कानाला फार गोड लागतं, पण जेव्हा त्याचा अर्थ शोधायला लागतो तेव्हा मात्र ते आपल्या जिव्हारी लागतं, काळजाला भिडतं। जसं एखाद्या माणसाला शहाणेत फार, आता त्याला वाटतं मला शहाणा म्हणला, पण शहाणेत फार म्हणजे तू शहाणा नाही असं आहे। हे जेव्हा त्याचा अर्थ कळतो तेव्हा ते काय होतं की मग अंतःकरणाला भिडतं। तसं एखादी स्त्री आहे आणि ती वाचेने गोड बोलत असली, पण तिचं जे गोड बोलणं आहे ते कधी कळतं तर ती काही आपल्याकडून जे काही घेऊन जायचं आहे ते घेऊन जातील, मग कळतं की ही आपल्याला फसवणारी होती। अशा ज्या काही असतात, आता जसं सध्या चालू आहे हनी ट्रॅप, म्हणजे गोड मधाळ बोलायचं आणि फसवायचं आणि जे काही असेल ते त्याच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी काढून घ्यायच्या। याच्यामध्ये मोठमोठे अधिकारी, लष्करी अधिकारीसुद्धा गुंतले गेले। हे कोण आहे तर जी समोर असणारी, फोनवरून बोलणारी किंवा समोर येणारी स्त्री अगोदर असताना रूपवान असते, भूल पाडते, पण तिचा हेतू काय आहे की याला जाळ्यात पकडणं, याच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी काढून घेणं। अशी जी सुंदर आहे ती काय आहे लावची पहा, म्हणजे तिच्या ठिकाणी काय आहे की ते त्याला काय आहे असं जे असतं त्याला जोखीन म्हणतात। जे ह्या जे सुंदर स्त्री आहे ती जोखीन, किंवा जसं लांडग्याची मादी तिला लाव म्हणतात। ही जी लाव आहे किंवा लास असाही शब्द आहे त्याच्या ठिकाणी। मग ही काय करते तर आपल्याला वाटतं कधी लांबनं गरीब वाटते, पण ते जवळ गेलं म्हणजे अंगावर धावून येते। अशा तऱ्हेची जी आहे सुंदरता किंवा रूपवान, पण आपल्या बोलण्यात तिच्या फसलो की आपल्या ठिकाणी काहीतरी दगा करत असते। परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय। आता त्याच्यानंतर दुसरा मात्र काय आहे उदाहरण असं चांगलं दिलं की जशी आई आणि बाळावर काही कारणानं रागवते, त्याला काय आहे मारू का म्हणते, हात उगारते अथवा मारते सुद्धा, पण तिचं जे काही मारणं आहे ते आपल्या हितासाठी असतं। आपण चुकीचं काही करत असलो तर त्याच्यासाठी ती रागाला गेलेली आहे, म्हणून ते आपल्या लहान मुलाला मारहाण करते। पण जेव्हा आपल्या लक्षात येतं की हिने मारलं जरी असलं तरी नंतर ती काय करते की पाठीवून हात फिरवते, खायला घालते। मग लालनी मऊ जैसे पुष्प, जेव्हा आता ज्या हाताने तिने मारलं त्याच हाताने पाठीवून हात फिरवायला लागली डोक्यावरून, तेव्हा ते हात मऊ वाटायला लागले। अगोदर रट्टा मारणारा हात आणि आता डोक्यावरून फिरणारा हात, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे। तिये मातेचे स्वरूप जैसे का होय। आता याच्या मात्र काय आहे की कधी आई इतकी रागाला गेलेली दाखवली, खरं पाहायला गेलं तर तिच्या मनामध्ये प्रेमच असतं, बाळाबद्दलचं वात्सल्य असतं। तैसे श्रवण सुख चतुर
परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे. आता त्याप्रमाणे काही गोष्टी कशा असतात की कानाला ऐकायचं आहे, त्याचं सुख होतं आणि त्या बोलण्यातले जे काही शब्द आहेत महत्त्वाचे ते सुद्धा आपल्या ठिकाणी काय आहे की चतुराईने घ्यावे लागतात. वास्तविकता काय आहे की मनुष्य जसा आपल्या देहाच्या भोगासाठी अनेक गोष्टी करतो आणि मग तो विषयामध्ये मग्न होतो, विषय भोग त्याला आवडतात. पण जेव्हा संतांचे शब्द, ग्रंथातले शब्द की तुम्ही या सगळ्या विषयाच्या नादी लागून आयुष्य वाया घालवताय, मग आता असं म्हणल्यावर वाटतं मग काय, मग हे सगळं आहे मग आम्ही काय भोगायचं नाही का, आम्ही काय असंच राहायचं का, असं वाटतं खरं. पण त्यात जेव्हा त्यांच्या बोलण्यातलं आपल्याला कळतं तेव्हा ते बोलणं आपल्या सुखासाठी आहे हे लक्षात आलं म्हणजे मग त्याचा परिणाम आपल्या ठिकाणी योग्य होतो. म्हणून आता हे जे काही आहे संत महात्म्यांचं बोलणं, ग्रंथात आलेली वाक्य अविकार, इथं विकार नाही, हे तुमच्या आमच्या हितासाठी बोलणं आहे आणि हेच बोलणं सत्य आहे. म्हणून सत्य हा गुण इथं सांगत आले. आता घालिताही पाणी पाशाणी न निघे आणि का मथलिया लोणी कांजी नेदी. आता त्याच्यानंतरचा पुढचा गुण आपल्याला सांगू लागले की जसं दगडावर किती पाणी घातलं म्हणून काय त्याला अंकुर फुटणार आहे काय, काहीच नाही. त्याला तुम्ही रोज पाणी घालताय किंवा दिवसभरात दगडच कोरडा पडू देत नाही, सतत पाणी घातलं तरी त्याला जसा अंकुर फुटत नाही. का मथलिया लोणी कांजी नेदी. आता हे वाक्य कसं, का मथलिया कांजी लोणी नेदी, हे वाक्य माऊलीला असं तऱ्हेने सांगायचं. यमक जुळवण्याकरता इथं मांडणी तशी झाली की कांजी घुसळली, आता त्यातनं लोणी निघते का बघायला लागला. त्यातून कसं निघल, किती घुसळण केलं ते त्यात लोणी नाही. त्वचा पाये शिरी हालयाही फडे न करी वसंतीही अंबरी न होती पुष्पे. त्याच्यानंतर सांगतात की सापाची कातण पडली होती, कात पडलेली, आणि मग काय केलं, तिच्या त्या कातेला लात मारली, जिथं त्याचं तोंड आहे तिथं पाय देऊन बघितला. म्हणून आता काय फडा काढणार आहे का तो जरी काही नागाची कातण असली तर त्याच्यापासून त्याला काहीच नाही, ती काय आहे संपलेलं आहे, अंगावरचं खोळ काढून टाकलेली. तसं सांगतात की वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना फुलं फळं लागतात, म्हणून काय आकाशाला फुल लागेल का, वसंत ऋतू आला आता लागेल आकाशाला फुल, असं कधी होणार नाही. नाना रंभेचे निही रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीपे घृतेही जेवी. त्याच्यात दोन उदाहरणं आता ह्या ओवीत आली की जसं शुकमुनी हिमालयामध्ये बद्रिकाश्रमात ध्यानस्थ होते आणि त्यांची जी समाधी होती ती समाधी इतकी काही आहे ध्यानमग्नता. मग हे इथं जे काही त्यांच्या ठिकाणी चाललेला योग करतात, ह्या योगाचा आपल्याला काहीतरी त्रास होईल असं इंद्राला वाटायला लागलं. आपल्या पदावर त्यांचा काही जर हक्क चालला तर मग आता ह्यांचं ध्यानमग्नता म्हणजे ह्यांचं तपच भंग करायचं आहे. म्हणून मग काय केलं, रंभा नावाची जी काही अप्सरा आहे त्याला पाठवलं की त्यांचा ध्यानभंग कर. मग तिने किती त्यांच्या पुढं काहीही केलं पण ते काही त्या ध्यानातनं डोळेसुद्धा उघडेनात. शेवटी ते अंगाला त्यांच्या झटायला लागली तरी नाही, नंतर मात्र त्यांनी डोळे उघडले आणि ह्या रंभेला तर ते भुलले नाहीत. रंभेमुळं त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कामविकार जागा झाला नाही. उलट त्याने आपल्या मांडीपासून मांडीचा मळ काढत त्याच्यापासून एक पुतळा बनवून त्या आपल्या मंत्रशक्तीनं अत्यंत सुंदर अशी स्त्री बनवली, तिचं नाव उर्वशी. आता त्या रंभेला माघारी गेल्यावर रंभेला शिक्षा करायचा इंद्र विसरला, कारण त्या उर्वशीच्याच मागं तो लागला. म्हणजे शुकाचा जो काही तपोभंग करायचा तो राहिला, इंद्रालाच मात्र त्याचा त्रास होऊ लागला
आणि तो त्यात गुंतून राहायला लागला. का भस्मी वन्नी न उद्दीपे घृतेही जेवी. आता जसं राख आहे आणि राखेत किती फुंकर मारली तरी पुन्हा अग्नी कसा तयार व्हायचा, म्हणजे तसं होत नाही. आता ह्याच्यात तूप घाला, तुपाने तरी पेटल, तरीही राख कशी पेटल, राख विजून गेलेली आहे. तेवी कुमारू क्रोधे भरे, तैसिया मंत्राची बीजाक्षरे, तिये निमित्तेही अपारे मिनलिया. आता काय आहे, काही गोष्टी कशा आहेत तर एखादं मुलगा आहे आणि त्याला काही जर बोललं, त्याला काही शिव्यासारखं शापसारखं जर शब्द उच्चारलं तर त्याला राग येतो. किंवा तैसिया मंत्राची बीजाक्षरे, एखादा जो काही मंत्र असतो त्या मंत्राचं बीजाक्षर काय असतं, मग बीजाक्षराचे जे मंत्र असतात, जसं प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला जे जे काही आहे त्यात ओम ह्रम ह्रीम असे जे काही अक्षर आहेत, ही बोलली तर ह्या मुलाला ह्याचा अर्थ काय माहिती, ते म्हणणार मलाच काहीतरी म्हणायला लागले ते. म्हणून त्याला जसा राग येतो, तिये निमित्तेही अपारे मिनलिया, या प्रकारचं आणखीन काही जरी झालं तरी या सगळ्यांनाच, लहान मुलालाच काय दुसऱ्यालासुद्धा, माझ्याकडंच तुम्ही पाहिलं, तुमची नजरच वाकडी होती, माझ्याकडं रागानेच पाहिलं, याचासुद्धा बरेच जणाला काय होतो, राग येतो. आता ह्यासाठी पुढचं उत्तर असं दिलं, परिधातयाही पाया पडता नुठी गतायु पंडुसुता, तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. तेव्हा आता जे काही अक्रोधम हे जे काही चाललेलं पद आहे त्याचा आपल्याला आत्तापर्यंत एक एक गोष्टींनी एक एक ओवीनी वेगवेगळ्या पद्धतीने समजून दिलं. त्याच्यात आत्ता सांगतात की एखाद्याला काय मरण आलं आणि तो जवळचा जिवलग माणूस असल्यामुळं त्याच्या जवळचे जे काही त्याची माणसं आहेत नातलग, त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाच्या पाया पडायला लागले की ह्याला उठवा, ह्याला पुन्हा आयुष्य द्या. पण हे कधीच शक्य होत नाही. ब्रह्मदेव सांगतात की जे त्याचं आयुष्य आहे तेवढंच, त्याच्यापेक्षा त्याला काही जास्त मिळणार नाही. तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा. त्याप्रमाणे काही जरी झालं तरी या दैवी संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला कधी राग येणार नाही. एकाने काय केलं, शर्यत लावली की नाथ महाराज शांतीरूप आहेत, तेव्हा त्यांच्या शांतीला भंग करण्याकरता त्यांना राग आणून दाखवा. मग आता काय करायचं, म्हणून मग हा तिथं जे काही येतात लोक त्याला नाथ काय करायचे, जेवायच्या वेळेला पंक्तीला बोलवायचे. हा त्या वेळेला गेल्यामुळं पंक्तीला बसला. पण ह्याच्या मनात काय होतं की आपल्याला शर्यत जिंकायची आणि नाथाला राग आणून दाखवायचा आहे. म्हणून त्यांच्या पत्नी सगळ्याला जेवायला वाढत होत्या. ह्या पानात त्या पानात जे काय असेल ते पदार्थ वाढायच्या. वाढताना आता काय वाकलेल्या, ह्यानी उडी मारली आणि त्यांच्या पाठीवर बसला. आता काय आहे, पत्नीच्या पाठीवर कोणीतरी पुरुष बसतो हे म्हणल्यावर राग येईलच की, आणि राग यावा हा तर त्याचा हेतू होता. पण नाथ महाराज म्हणले बघ ते बाळ पडल. ते म्हणले मी माझ्या बाळाला घेऊन वाढायची सवय ठेवलेली, आता त्याला लाज वाटायला लागली. म्हणला हे तर आपल्याला लहान बाळ म्हणते किंवा बाळाचं रूप दिलं, आणि आई, आणि आपण आईवर अशा तऱ्हेचा विचार करतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी हे जे काही आहे ते काही झालं तरी नाथाच्या ठिकाणी राग आलाच नाही. अक्रोधत्व ऐसे नावते ए दशे जाण श्रीनिवासे म्हणतले तया. आता जो काही पुढचा गुण जो होता तो अक्रोध होतो, म्हणजे या असलेल्या दैवी संपत्तीचे जे कोणी असतील त्यांना राग येतच नाही. याचं कारण आहे की जे समोरचा राग ह्यांना आणणारा प्रयत्न करतो तो कोणीतरी वेगळा असं वाटत नाही. आपल्या हातानेच आपल्याला काहीतरी थोडंसं आपल्या शरीराला इजा झाली तर आपल्या हाताचा कोणी राग करतं का? समजा कुठंतरी खाजवायला गेला आणि आपलं नख लागलं आणि चांगलाच वरखडा उठला, अगदी काय आहे रक्त येण्यासारखा,
म्हणून मग काय कोणी असं काही म्हणेल का की आपले हे हात फार वाईट आहे, या हाताकडं आता शिक्षा दिली पाहिजे, असं कोणी नाही करत. कारण जसा आप्तभाव असतो, शरीर आपलंच हात आपलाच, आता सहन करून घेतो, तसं बाकीचे सगळे ते आपलेच आहेत असा ज्यांच्या ठिकाणी भाव आहे त्यांनी किती त्रास दिला तरी हे सहन करून घेतात. आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे. आता त्याच्यानंतरचा जो गुण आहे तो त्याग हा सांगायचा आहे. त्याच्यात काय आहे की जसं आपण मातीचाच त्याग केला, मातीचा स्पर्श किंवा माती कशासाठी सुद्धा कुठेही हाताशी घ्यायची नाही असं जर ठरवलं तर तुम्ही मातीपासून बनलेली गाडगी तरी कशी वापरणार, कारण तुम्हाला मातीला स्पर्श करायचा नाही असं जर ठरलं आपोआप गाडग्याचा त्याग झाला. किंवा जर वस्त्र आहे ते सगळे काय सुतापासून बनलेलं असतं, उभे आडवे धागे घातले म्हणजे त्यापासून कापड बनतं, पण ह्याने सुताचाच दोऱ्याचाच त्याग केला, दोराच कुठं नाही, मग दोऱ्याने बनलेलं कापड तरी कसं हाताशी येईल, त्याचा तरी त्याचा स्पर्श कसा होईल, म्हणून त्याचाही त्याग केला. त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे. आणि दुसऱ्याने काय केलं, वडाच्या झाडाचा त्याग केला. वडाच्या झाडाचा त्याग केला म्हणजे मोठं झाडच कुठंतरी बाजूला केलं त्याग झाला असं नाही, वडाचं बीज कधी हाताशी घेतलं नाही, बियातच वडाचं झाड एवढं मोठं असतं. मग जर बीजच त्यांनी त्यागलं तर त्यांनी वडाचं झाड त्यागलं असं सिद्ध होतं. का त्यजोनी भिंती मात्र त्यजिजे आघवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की जसं भिंतीवर चित्र काढलेलं असतं, भिंत आहे त्याला रंगरंगोटी करून त्यावर जे काय असेल ते अगदी बरोबर जो काही देखावा आहे जे दृश्य आहे ते चित्रकाराने तयार केलं आहे. आता ह्याने त्या भिंतीचाच त्याग केला तर चित्राचा त्याग सहजच झाला. ज्या भिंतीवर चित्र होतं ते भिंतच सोडून दिली, तिच्याकडं जाणं नाही, तिच्यापासून दूर राहिला, अर्थात ते चित्र त्याच्यापासून दूरच राहिलेलं आहे. का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. आता काहीची तक्रार होती, एका साधूकडं ते गेला की मला वाईट स्वप्न पडतात, आता हे वाईट स्वप्नातनं काय करू, काय उपाय सांगा. साधूंनी सोपा उपाय सांगितला, म्हणले अगदी सोपा उपाय, झोपूच नको. नाही झोपला म्हणजे कुठं स्वप्न पडल, म्हणजे निद्रेचा त्याग केला की जे विचित्र स्वप्न होतं ते थांबलं. नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यजिजती जैसे भोग धन त्यागे. आता जसं एखादं सरोवर, एखादा तलाव, सरोवरापेक्षा एखादा तलाव आहे असं उदाहरण इथं आहे, आणि त्यावर जशा लाटा उठतात, पण ते तलाव आटला, काही दुष्काळामुळं तलावच आटला, मग लाटा कुठून येणार आहेत. तसं दुसरं उदाहरण दिलं, वर्षा त्यागे मेघ. आणि जो वर्षाकाळ असतो, पाऊस काळ असतो, तो पाऊस काळच संपला तर मग पावसाची ढग कशी येतील. आता पावसाळा संपला. त्यजिजती जैसे भोग धन त्यागे. आणि जे जे काही भोग मिळत असतात त्याच्यासाठी पैसा लागतो, जे काही आपल्याला भोगायचं आहे त्यात पैसे खर्च केले. साधं आपल्याला अमुक अमुक प्रकारची भाजी खायची म्हटलं तरी तुम्ही बाजारात जाऊन ती भाजी विकत आणावंच लागेल ना, त्याच्यासाठी लागलेला काय असेल ते तेल मसाला सगळं आणावं लागेल. यानं जर पैशाचाच त्याग केला, पैसेच जवळ ठेवायचे नाहीत, मग कशाने खरेदी करेल. आपोआपच त्याचे जे काही भोग आहेत ते सुद्धा सुटतील. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडिजे अशेषही संसार जात. आता त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं त्याग म्हणजे काय केलं आहे तर सगळ्यात असं आहे की जो बुद्धिमान असतो त्या बुद्धिमानाने काय केलं, अहंकाराचा त्याग केला.
आणि अहंकाराचा त्याग झाल्यामुळं जो काही आपल्या ठिकाणी मीपणा उभा राहिला होता तो मीपणा संपला. आणि जर मीपणा नाही तर माझं म्हणून कोण गोळा करल? अर्थात माझं म्हणून गोळा केलेला संसारही तिथला गेला. मुख्यत्वानं त्याग केला तो अहंतेचा. त्याच्यामुळं काय झालं की त्याच्याजवळचे बाकीचं सगळं जे गोळा झालेलं आहे ते सगळं असतं ते सगळं मीमुळं आहे आणि मीचाच त्याग होतो. अहम म्हणजेच मी. हे जर त्यागलं आपोआपच काय आहे की त्याच्या ठिकाणी मग संसाराचा कोणताही पाश येत नाही. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानोनी सुभगू पार्थू पुसे. आता याप्रमाणे त्याग हा जो काही गुण होता तो आत्तापर्यंत सांगितला. आणि हे सांगणारे कोण आहेत तर भगवान श्रीकृष्णाला आणखी एक नाव दिलं इथं की यज्ञांगू. म्हणजे यज्ञामध्ये जे काही आहुती दिले जातात, जो काही तिथं यज्ञात ज्या देवतेचे नावानं टाकायचे ती देवता म्हणजे हा यज्ञ नारायणच आहे. हाच परमात्मा आहे. याच्याच मुखात सगळं जातं. म्हणून मग या भगवंतानी त्याग कशाला म्हणतात हे कोणाला सांगितलं? अर्जुनाच्या सारखा भाग्यवानाला. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अर्जुनाच्या ठिकाणी मी ह्या युद्धामध्ये या सगळ्यांना जर मारलं तर मी पाप माझ्या ठिकाणी येईल आणि मला नरकात जावं लागेल किंवा भगवंताचा माझी काय आहे ताटत. हा जो होता त्याचा त्याग करण्याकरता हे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी तिथं समजून सांगितल्या. आता शांतीचे जी लिंग ते व्यक्त मज सांग देवो म्हणती चांग अवधान देई. आता मध्येच काय केलं? वास्तविक हे काय आहे की माऊलींच्या मनोगतातलं आहे की अर्जुनानं पुन्हा विचारलं की देवा शांती कशाला म्हणतात ते सांग. जसं भागवतामध्ये सुद्धा उद्धवानं शांती हिची काय म्हणला असं कोणी आहे का? मागं कसं कोणी होऊन गेलं का? म्हणून मग तिथं कदर्यू आख्यान म्हणजे कदर्यू नावाचा असा एक दाखवला आहे की त्याची शांती कशी होती हे शिकवलं तिथं. एकंदरीत या शांतीविषयी त्याची चिन्ह काय आहेत, काय ते शांती कशी पाहावी, कसं असतं शांत असणारा कोणी व्यक्ती. म्हणून मग ती चिन्ह काय आहेत ते आता मला सांग. आणि मग भगवंताने सांगितलं ठीक आहे, तो आता मी जे काय सांगतो तिकडं लक्ष दे. तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे निरुते ते शांती पैगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शांती कधी प्राप्त होते? जोपर्यंत आपल्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत शांती होत नाही. आणि आत्मसाक्षात्काराकरता आपण ज्ञाता होऊन आत्म्याला ज्ञेय ठरवून ज्ञानाद्वारे तिथपर्यंत जावं लागतं. ही त्रिपुटी धारण करून परमात्म्याचं म्हणजेच आत्म्याचा बोध घेण्यात, आत्म्याचं ज्ञान घेण्यात, त्याचं सुख प्राप्त करण्यात या ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञातेपणाचा अभिमान चढतो. ही त्रिपुटी काय आहे? अभिमान रूपच आहे. म्हणून मग ह्या त्रिपुटीचाच त्याग केला की परमात्मा स्वरूप जिथं जाऊन हा भेटलेला आहे तिथं एक रूप होतो. आता त्याच्या ठिकाणी त्रिपुटी उरली नाही म्हणून तो आत्ता पूर्ण त्या ठिकाणी शांत झालेला आहे. ही शांती आहे. जैसा पळयांबूचा उभडू बुडवोनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबडू आपण पाची. आणखी एक असं उदाहरण दिलं की जसं प्रळय काळ आहे आणि प्रळय काळात एवढा काही पाऊस पडला की सगळीकडं पाणीच पाणी. आता केवढा पाऊस पडला तर सगळ्या विश्वाला बुडवून टाकणे इतका. जग म्हणून कुठं शिल्लक राहायचं नाही. सगळंच त्या ठिकाणी काय आहे त्या पाण्याच्या ह्याच्या ठिकाणी बुडून चाललं. आता जमीन शिल्लक नाही. कुठं काही आहे एखादा डोंगर शिल्लक नाही, एखादा काय असलेला उंचवटा शिल्लक नाही. सगळीकडं पाणी पाणीच होऊन गेलेलं आहे. मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू
परी जलैक्याचा बोधू तोही कवणा. आता जर सगळीकडं पाणी झालं, जशी एखादी नदी इथून उगम पावली आणि इथं येऊन समुद्राला मिळली आणि मधल्या भागात तिचं काय हे नदीचं वाहनं हा ओघ दाखवतात. सगळीकडे पाणी झाल्यावर नदीचा उगम कुठं राहिला, ओघ कुठं राहिला आणि ज्या समुद्राला मिळायची तिथं मिळणं तरी कुठं राहिलं. जसं हे तिन्ही गोष्टी तिथं राहत नाहीत. नुरेचे व्यवहार भेदू, आता ते सांगण्याचा तिथं व्यवहार नाही, कारण जलैक्येचा बोधू. ही नदी इथं मिळली हा सुद्धा शब्द नाही, हे ऐक्य झालंय असा बोधसुद्धा तिथं उरला नाही. तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी. मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप. एकंदरीत कोणीही जो ज्ञाता आहे त्यानं परमात्म स्वरूपाचं जे ज्ञेय आहे ते प्राप्त होईपर्यंत स्वतःचं ज्ञाता पण ठेवावं. जसा आपण जे काय करतो तेव्हा आपल्या स्वतःला साधक नाव असतं. साधकांना नित्याचं साधन करावं लागतं. पण साधक साध्याच्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर मी साधक म्हणायचं काही कारण उरत नाही. त्याचं मी साधन म्हणायचं काही कारण होत नाही, कारण तो साध्यात एकरूप झाल्यावर जसं तिथं ज्ञातृत्वही पडे पोटी, म्हणजे तो ज्ञाता त्याच्या ज्ञानासह त्या ज्ञेय स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप होतो. अशी जी ऐक्य ठिकाणं आहेत, असं जी एकरूपता आहे त्याला शांती म्हणतात. अशी शांती ह्या दैवी संपत्तीचा जो कोणी असेल त्याच्या ठिकाणी असते. हे काय आहे, शांती हा गुण आता सांगून झाला, त्याच्या पुढचा आता सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. मग हे बंद करायचं. ये म्हणत बंद कर.